अधिकाऱ्यांनी होशमध्ये आलं पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे येथे भोर तालुक्यामध्ये नसरापूर येथे 4 वर्षाच्या बालिकेवर एका 65 वयोवृद्ध माणसाने अत्याचार केलेला आहे, तिचा खून केलेला आहे। ते सर्व पुरावे आहेत, पुरावे जनतेसमोर आहेत, संपूर्ण देश आणि महाराष्ट्रासमोर आहेत। परंतु महाराष्ट्रातला सरकार मात्र पाहिजे तेवढं गांभीर्याने घेत नाही। आता तुम्ही या आरोपीचा जर इतिहास पाहिला तर 2 वेळेस याच अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे। आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना एक पडलेला प्रश्न आहे, एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर तो आतमध्ये गेला असेल तर तो बाहेर कसा आला, तो जामिनावर कसा सुटतो? म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारला आणि देशातल्या सरकारचं आमचं म्हणणं आहे, रोज या देशातल्या महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शिक्षणाचे धिंडोडे वाढलेले आहेत। हे सगळे प्रश्न एवढे तीव्र होत असताना आपण मात्र वेगवेगळे कायदे आणून या महाराष्ट्रातल्या महिलांची फसवणूक करत आहे। हे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज सरकारला इशारा आहे की हे सगळं थांबलं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातली जी महिला संघटना आहे ती शांत बसणार नाही, तुमच्या विरोधात पेटून उठेल। आणि ज्या पद्धतीनं तुम्ही लाडक्या बहिणीसारखे जे गोंडस नावं देऊन महिलांची फसवणूक